कालच्या पोस्ट मध्ये आम्ही बघितलं तर तुम्ही सांगितलं का मुलांनी आत्महत्या करू नये, माझ्या एवढ्या गर्लफ्रेंड होत्या किंवा या मैत्रिणी होत्या त्याची लिस्ट टाकली होती तुम्ही, तर तुम्ही खरंच एवढ्या तुमच्या गर्लफ्रेंड होत्या का आणि एवढ्या सोडून गेल्या का तुम्हाला? मला म्हणजे खूप प्रेमिका होत्या, म्हणजे म्हणजे खूप प्रेमिका होत्या आणि आजही आहे एक, पण ती आता ती सोडून चालली, थोडं भांडू लागली ती. तरी तिला मी म्हणतो की बाबा एवढं जाऊ द्या, माफ करा, मला माफ करा, बघू आता काय. आता माझं यासाठी म्हणतो आत्महत्या करू का, आत्महत्या करायचं कोण, म्हणजे या माणसाची स्थिती अशी होती की याच्यामध्ये असं वाटतं की मी मरून जाईल आत्महत्या करून, पण आत्महत्या ही पर्याय नाहीये. ठीक आहे ना, आपण काय करू शकतो, तिला समजून सांगू शकतो की बाबा ठीक आहे, थांब बाबा, सॉरी, चुकलं, माफ कर. त्यावेळेस अगर नाहीच मानली तर मग ते शेवटचं हे असतं की तिने तिच्या घरी राहावं, आपण आपल्या याच्यात राहावे. पण तिलाही त्रास होऊ नये ना, तिलाही कुठं आत्महत्या करायचा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे ना, आपणही नाही करू. या हिशोबाने काय असतं, जे नातं जोपर्यंत दुरुस्त करायचं तोपर्यंत दुरुस्त करायचं असतं, नाही एक वेळेस नसं जायचं मग ते सोडून द्यायचं असतं. पण प्रयत्न करायचा. बघा, प्रेम हे प्रेम असतं. प्रेम कोणत्याही बघा मनाचं भावना असते. प्रेम हे शरीरावर नसतं. प्रेम हे डोळ्याने होत असतं. आणि तू म्हणता ना सगळ्यात जास्त डोळ्यावर गाणे, आखो आखो से या तेरे आखो रे, असं जी गाणी त्याच्यावर होतं. आणि डोळे, अरे एक लक्षात ठेव, प्रेम जो व्यक्ती करतो ना त्यावेळेस फक्त ते प्रेम असतं, कोणतंही शरीरावर प्रेम करणं नसतं. माणूस प्रेमाची भाषा फार जगा वेगळी आहे. बरं, आताची मुलं जे प्रेमाकडे बघतात त्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि आपल्या काळातलं म्हणजे 10 वर्ष अगोदरचं लोकांचं बघण्याचं दृष्टिकोन प्रेमाचं याच्यामध्ये किती वेळ झालेलं आहे? बरं, खूप फरक आहे ना. आपण गुलाबाचे फुल द्यायचो मुलींना, आता हे मोठमोठे गिफ्ट देतात, मोबाईल देतात, त्या मोबाईलला देतात, मोबाईलवरच भांडत असतात. हे फार वाईट आहे. आणि बघा, प्रेम हे कोणतंही असो, प्रेमानेच माणूस मोठा होत असतो, एवढंच मी बोलू शकतो. बस मला एक सांगा तुम्ही, प्रेम हे भावनिक असायचं आपल्या वेळेस, आपण बघायचो की भावनिक. आतापर्यंत काय काय अशा असायचं का, मी आता माझं तुम्हाला सांगतो की मी बोललो सुद्धा नाही शेवटपर्यंत, बोललो सुद्धा नाही. बोलून द्यायचं. एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्या व्यक्तीवर ज्या व्यक्ती तुम्ही प्रेम करता तिला 100% बोला, तुम्ही तुझ्यावर प्रेम करतो. काय होईल, ती बोलून बोलून 2 शिव्या देईल, मारल, पण आयुष्यभर तुम्हाला तो त्रास होणार नाही. की ठीक आहे की मी तिला माफी मागितली, या समजा मी बोललो असेल की बाबा ठीक आहे तुला माफी मागतो भाई, माझ्याकडून चुकलो, मला माफ कर. बघा, तिने माफ करावं नाही करावं त्याचा प्रॉब्लेम, पण आपलं काम आहे की आपल्या मनातलं बोलून द्यावं, आपलं डोकं म्हणजे मनाचं ओझं हलकं करावं. एवढं मी सर्व तरुणांना सांगेल, प्रेम करता तर 100% तिला सांगून द्या, काय ओझं होईल ते पकडून बघता येतं. आत्महत्या करू नका, आत्महत्या करून नका. तसं नाही म्हणतात, प्रेम राहतं. काय असतं, येतात, पण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना विसरू शकत नाही माणूस, एवढंच सांगेल. फर्स्ट काय माझं तर किती प्रेम मला आठवत नाही, पण शेवटचं प्रेम जड जातं राव. मला प्रेम फार जड चाललं, मला कळत नाही काय करू म्हणून. थोडंच परेशान मी पण आहे याच्यामुळे, परेशान सध्या तरी. रमेश पाटील प्रेमात परेशान कसं? अरे काय माहिती राव, आता मला सांगा, मी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, पण आजची कंडिशन अशी की माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला कोणी नाही. तुम्ही कोणाला फोन लावला? अरे काय विचारणार, कोणाला फोन लावू, तिलाच फोन लावतो मी लागलं तर. तिने म्हणू नका मेसेज नको करू, हे नको करू, पण थोडी भीती वाटते, बाकी काही विषय. म्हणजे रोखोक रमेश पाटलाचा दुसरा आरसा किंवा दुसरा नाणं सुद्धा जे तर प्रेम प्रेम काय माहिती राव, हे शेवटचं प्रेम, माझं जे शेवटचं प्रेम मला जड जाऊ लागलं. दादाबाजी मी म्हणतो तो बाबा चल नाही ना, बाबा ठीक आहे, तू तुझी सुधीर आहे. हे प्रेम मला जरा हे म्हणजे मला हे प्रेमाला रडायला जाऊ लागला, असा विषय इतकं अवघड स्थिती माझी. कसं काय झालं काय माहिती, मी खूप परेशान आहे. मला 3 लेकरं, बायकोला माहित पडलं तर बायको काय विषय नको, आता काही सांगायची गोष्टच नाही. आता जाऊ दे, प्रेम करतो. नाही, आता काय असतं माहिती का, ते डोळे म्हणजे थोडस त्रास होतो प्रेमाचा, बस एवढंच माझं म्हणणं आहे. मुलाला कोणतं तरी समज पण दिली या संदर्भात? नाही, त्यांना सांगितलं की आत्महत्या पर्याय नाही. ठीक आहे, थोडस त्रास होतो, दारू बी पिऊ नका. दारू पिलं तुम्हाला दारू पितून त्यांच्या घरात जाऊन निघाणं करतात, त्यापेक्षा काहीच करू नका, शांत राहा आणि निवांत राहा, एवढंच सांगितलं बस. म्हणजे प्रेम हे सर्व काही नाही, प्रेम भरपूर आहे पण सर्व काही नाही, ज्याच्यासाठी मरावं म्हणजे मरावं. आपल्याला असं वाटत असेल ना कदाचित तिला तिच्यापेक्षा आपण चांगलं म्हणून दाखवावं तिला, की तिने म्हणलं पाहिजे की यार याला ठोकरावं नसतं तुम्ही, बरं झालं असतं. तर खूप काही उपाय असे त्याचे म्हणून त्यांना दाखवलं पाहिजे. बरं, आई वडिलांवर किती प्रेम करावं? खूप करावं, आई बाबाला तर सगळ्यात जास्त प्रेम करावं. आणि आपण त्यांच्या प्रेमाचे प्रतीकच आहे ना, माय बापापेक्षा जास्त कोणीच खूप प्रेम करू शकत नाही. आणि आपण त्यांच्या प्रेमाच्या प्रतीकाचे म्हणूनच प्रत्येक व्यक्ती असेल या कोणता असेल, शेवटी प्रेमच आहे बस जगामध्ये. मध्ये आईचा असो, वडिलांचा असो, बायकोचा असो, प्रेमिकेचा असो, हे प्रेमच आहे. आणि मी प्रेमाला खूप मानतो, म्हणूनच मी आज
रमेश पाटील एवढंच म्हणेल. हे होते आपल्यासोबत रमेश पाटील. आज आपण संभाजीनगरमध्ये येऊन त्यांची भावनिक काही विषय होते त्याच्यावर बोललो आणि त्यांची बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला. जसा नारळ हा वरून कडक असतो आणि आतून सॉफ्ट असतो, तसं एक व्यक्तिमत्व, एक लहान मुलासारखं हृदय, प्रेमाविषयी, आई वडिलांविषयी आदर, आणि एक ह्याच्यामधून एक युवकांना एक संदेश पण, त्या आई वडिलांवर प्रेम करा, आयुष्यावर प्रेम करा आणि काहीतरी बनवून दाखवा. मुलीवर प्रेम करा पण आत्महत्या नाही. धन्यवाद. मी सय्यद इलियास.